तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. कारण की आजचा काय ब्लॉग व्हिडिओ होणार नाही आहे की नाही. तर मित्रांनो, मी दिवसभर आहे ना हॉस्पिटलमध्ये होतो. तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं की आज शनिवारचा दिवस होता मित्रांनो, आणि आम्हाला बाजार पण नाही भेटला आहे की नाही. आज आमच्या गावाचा बाजार असतो, पण काय आहे, दुखणं उद्भवलं आहे की नाही. त्याच्यामुळं मग दिवसभर मला आहे ना हॉस्पिटलमध्येच जावं लागलं. विषय काय झाला की आपल्या म्हणजे आमच्या पेशंटचं असं होतं म्हणजे प्रेग्नेंट होती आहे की नाही. तर तिचा आज शेवटचा दिवस होता, म्हणजे बाळ व्हायचा. तर मित्रांनो, विषय काय झाला की तिला आहे ना, म्हणजे असं ते प्रेग्नेन्सीमध्ये काळा वगैरे येतात ना, त्याच येतच नव्हत्या. मग आम्ही चेकअपला नेलं, कारण की असं आहे ना मित्रांनो, वर्षासोबत पण घडलं होतं बरं का, म्हणजे माझ्या मंडळीसोबत. तेव्हा म्हणलं मला हे डाऊट येतोय मित्रांनो, मी 2 ठिकाणी चेक केलं बरं का, पण नुसते सिझरच सांगत आहे. म्हणलं सिझरचं कारण काय आहे की नाही. आपण तर रेग्युलर दवाखाने केले, अजून काय असेल ते पथ्य पाळले, एक्सरसाइज पण केली. पण मला कळत नाही सिझर होतंय तरी कमून, आहे की नाही. आणि बाकीच्या बाई माणसाला जर पाहिलं ना मित्रांनो, तर विषय काय आहे की त्यांना काही काम वगैरे घरातलं करत येत आहे की नाही. आमच्या पण करतात, असं नाही सगळ्या बायांना घरातलं काम करावं लागतं. तर ह्या देखील करतात बरं का, पण त्यांचं नॉर्मल होतं ना, आमचंच कमी शिजर होतंय काय मला कळलं बरं का. डॉक्टरला जर विचारलं तर डॉक्टर म्हणतात का काही कारणं देतात आहे की नाही. म्हणजे गोळ्या खाल्ल्या ते त्याच्यामुळे शिजर होतंय, की आपल्यामध्ये काही चुकी म्हणजे आपणच काहीतरी चुकतोय का काय. कारण की असं एकदा होऊ शकतं आहे की नाही. कारण की एकदा शिजरच आपण मान्य करू शकतो आहे की नाही, वर्षाच्या बाबतीत. पण हिच्या बाबतीत पण तेच लगेच उद्भवायचं काय कारण असू शकतं बरं. कारण की आपण टेस्ट पण केल्या. एक डॉक्टर म्हणतो काय मेडिसिन वगैरे देऊ, वाट बघू, नाही झालं तर मग तेच पर्याय आहे. एक म्हणतो आपल्याला बाळाचं डोकंच मोठं आहे, ते आपल्याला तेच करावं लागेल. म्हणजे असं ते आहे ना, नॉर्मलचा प्रयत्नच करत नाही. डायरेक्ट शिजरवर येऊन पडते मित्रांनो. आपण सामान्य कुटुंबातले माणसं आहे, शिजर करायचं म्हटलं मित्रांनो तरी 50-60 हजाराच्या पुढंच बोलावं लागतं. तर मित्रांनो, मग आम्ही ना घरी घेऊन आलो बरं का, आहे का नाही. कारण की मी स्वतः डिसिजन नाही घेता येत, कारण की तिला नवरा आहे की नाही. आज ना उद्या ती आपल्याला विचारणार आहे काय झालं काय. त्याच्यामुळं म्हणलं माझ्या आई वडिलांना मला विचारावं लागेल डॉक्टर, आणि घरी घेऊन आलो. बघू आज काय होतं काय नाही, सगळ्यांचं डिसिजन घेऊ. जर म्हटले ॲडमिट करू तर करू ॲडमिट. बघू आता, काही का होईना आपल्याला निर्णय घेणं तर भागच आहे ना, आहे की नाही. फक्त आमची आशा आहे का ती शेजार नको आहे, कारण की खूप त्रास होतो बरं का पुढं चालून, असं मी ऐकलेलं आहे. आणि कसं आमच्या वर्षाचं असं झालेलं आहे, त्याच्यामुळं मला अनुभव आहे. कारण की ती आता वर्ष उलटून गेलं तरी तिला त्रास होतो आहे का नाही, टाके वगैरे दुखत येतं वाटतं. असं झालं नाही पाहिजे बरं का शेजार. मग आता इच्छा आहे, कारण की मी वर्षाच्या बाबतीत हे करून खूप पस्तवलं आहे बरं का. कारण की एवढा दवाखाना केला, कारण की जसं बाळ राहिलं होतं तेव्हापासून दवाखाना केला होता मी तिला. तरी देखील तिला ते जण आधी डॉक्टर म्हणायचे नॉर्मल होईन, अमकं होईन, आणि नंतर डायरेक्ट तोच पर्याय सांगते. काही पण असं त्या बाळाची शी होईन, अमकं होईन, तमकं होईन, बी पीज वाढलाय, हे वाढलं. तुम्हाला काय वाटतं बरं ह्या विषयावर? मी तर माझा मुद्दा मांडला बरं का मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं तुमचं कमेंटमध्ये नक्की उत्तर द्या मला मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ मी इथंच संपवतो. आपण भेटू एक पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो.